नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते, उलट बाजूने याप्रमाणे दिसते। विणायला खूपच सहज आणि सोपी अशी ही वीण आहे। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। ही वीण 2 ओळींची आहे। ही वीण विणण्यासाठी 6 अधिक 1च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये। पहिली ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे, 1 उलट 5 सुलट, 1 उलट 5 सुलट, हे शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे। 1 उलट 5 सुलट, शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। इथे रिपीटेशन संपलेला आहे। हा जो 1 टाका आहे तो उलट विणायचा। क्रमाने हा टाका उलटच येईल। शेवटचा टाका एजिंगचा आहे। पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। हा जो सुलट टाका आहे तो असा खालून विणायचा। हे पहा, हा जो टाका असतो त्याच्या खाली जे होल असतं खालच्या टाक्यातून, तिथून हा टाका सुलट विणायचा। तर 1 खालून सुलट, 5 उलट। हे शेवटपर्यंत विणत जायचं आहे, 1 खालून सुलट, 5 उलट। एक खालून सुलट, 5 उलट। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचा हा जो 1 टाका आहे तो खालून सुलट विणायचा। क्रमाने हा टाका याचप्रमाणे येईल। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली। याच 2 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन बनत जाते। खूपच सोपी वीण आहे, निवांत वीण म्हणता येईल याला। सहजपणे कुणालाही विणता येईल अशी आहे। त्यामुळे ही वीण जिथे जास्त विणकाम करायचं आहे, ब्लँकेटसाठी, शालसाठी, स्कार्फसाठी, मोठे स्वेटर विणण्यासाठी, तिथे ही वीण तुम्ही वापरू शकता। होम डेकोरसाठी सुद्धा वापरू शकता। लक्षात ठेवायला पण सोपी आहे। तसेच ही वीण वळत सुद्धा नाही, रोल होत नाही। तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।